झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद गरी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग देवकी देवकी शांत हो. अगं हा ज्ञाना काय वाटेल ते बडबडतो. तू तू विश्वास ठेवू नकोस ग त्याच्यावर. माई आजी मी स्वतः ऐकलंय. बघा बघा अरे देवा चुकलं हो माई आपलं. इतकं त्याच्या मागे लागायला नको होतं आपण. एव्हाना लग्न झालं असणार त्याचं. आता माई लग्न करून घरी तरी येतील ना का भलतीकडे पळून जातील सिनेमातल्या सारखे. आई काय झालं. गणा रे आपलं गणा गणा सोन्या राजू गणा आपला गणा आला हो परत. गणा सोन्या कसा आहे. अगं ये मी बॉर्डर वरनं लढाई जिंकून आला तसा घन आला. काय काय झालं. काय झालं. झालं तुझ्या मनासारखं. मिळवलीस आमच्या सगळ्यांची स्वप्न धुळीला. हा आता काय केलंय मी. अरे हा ज्ञाना म्हणाला तू आणि राधानी पळून जाऊन लग्न करण्याचा बेत केलाय आणि तुम्ही दोघं आता पळून गेलात. हो आणि हे खरं आहे कारण मी हे स्वतः ऐकलंय. हे खरं आहे तर त्याच्या बरोबर राधा नसती का. ती कुठे रे. ज्ञाना लग्न ठरलेल्या मुलाच्या रूमच्या बाहेर उभं राहून चोरून त्याचं बोलणं फोनवर ऐकणं हे चूक आहे ज्ञाना. हे बघ दादा पुन्हा करू नकोस. आई अगं काय झालं. मी राधाशी फोनवर बोलत होतो तेव्हा मी असं म्हटलं की मला आता इतकं असं सगळं असं अनावर होतंय सगळं. म्हणजे मी लग्नाळलोय की चटकन लग्न झालं नाही ना तर मी तुला पळवून घेऊन जाईन. पळवून त्यांनी ऐकलं. आता हे मी कसं सांगू तुझ्या समोर आणि माई आजी समोर. आणि काय ग तू लाजवता तुम्ही बायका मला. देवकी मला शक्य आहे पण लागणार नाही. बाबा एक 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 मिनिट होल्ड कर जरा. हा नाही थांबा जरा एक मिनिट. हॅलो हॅलो हा काय म्हणाला तुम्ही. अहो नाही नाही मीटिंग होती ना त्यामुळे घाईघाई झाली. मग मी गेले सकाळी न सांगता. अरे पण काही पद्धत आहे का नाही. काही साधी जबाबदारी आहे का नाही. न सांगता कशी निघून गेली. सांगून जायची साधी शिस्त नाही आपल्याकडे.
केवढं टेन्शन आलं होतं मला. अगं नाही म्हटलं गेली कुठे सकाळी सकाळी. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवावी का असं सुद्धा मनात येऊन गेलं माझ्या. अगं काय आहे लग्नावरनं रोज काही ना काहीतरी चाललेलं आहे घरामध्ये. मला वाटलं काय पळून बिळून गेलीस का काय तू. पप्पा मी मी पळून जाईन असं वाटलं तुम्हाला? पप्पा मी कशी पळून जाईन अहो. मी काय इतकी बालिश आणि लहान आहे का? पोरकट आहे का मी पळून बिळून जायला? हा अहो काम होतं, घाई होती, मीटिंग होती, नाही सांगितलं, सॉरी. ओके आता मी पोहोचते ऑफिस मध्ये. मी आता निघते. ठेवू का फोन मी? बरं बरं बाबा बेटा दुपारी जेवणाचं काय तुझं? पप्पा मी खाईन बाहेर काहीतरी. ओके अगं पण मग बाय. दरवाजा उघडा आहे. अरे वा, त्या घराचं दार उघड आहे माझ्यासाठी. अरे अरे राधा ऑफिसला गेली. आताच माझं फोनवर बोलणं झालं ते. गेली असेल पण मी रजेवर आहे. हो का? ये बेटा ये. बेटा नाव नाम तो याद होगा. काय नाव तुझं? मानव. हो मानव. आज कसं काय येणं केलं? त्याचं काय ना पप्पा की यावर्षी मी ठरवलंय, म्हणजे निश्चयच केलाय की लग्न करायचंच. लग्न म्हणजे पवित्र बंधन असतं. लग्नाशिवाय माणूस अपूर्ण असतो. हो पाहिन स्थळ तुझ्यासाठी पाहिन मी. नाही काही गरज नाही, कारण माझं लग्न होणार आहे. कारण मी तुम्हाला मदत करणार आहे ना. असं म्हणतात की जो माणूस लग्न घरात मदत करतो त्याचं लग्न लवकर जमतं. आणि माझी अशी इच्छा आहे की माझं लग्न लवकर जमावं. त्यामुळे आजपासून तुमच्या सेवेला हजर आहे. वाटेल ती मदत करेल तुम्हाला. बर बर. राधाचं लग्न हेच माझं लग्न. नाही म्हणजे मला आशीर्वाद द्या. अरे पप्पा किचन किचन दिस साइड. थँक्स. त्यांचं नाव काय? आपले गाण्याचे क्लास टीचर दाभाडे सर. दाभाडे सर. आणि पावसाला पण बोलवूच. पावसा कोण रे? पावसा हा रे आपलं पावसकर, घनाचे क्रिकेटचे टीचर. पहिली सेंचुरी मारली ना घनानी तेव्हा पावसानीच पेढे वाटले होते सगळ्यांना. आणि मग तेव्हापासून माझं आणि पावसाचं असं विकेट टू विकेट सुरू झालं. पावसाच्या घरच्यांनी बोलू ना. सुप्रियाला सांगतो बोलवायला. नको ना दादा. अरे अरे ते नाही होते ना. क्रिकेट निघेल, पावसा निघेल, बेटिंग निघेल. बरं नको. ली रे पावसा बोल पावसा बोल. घाबरतो का तू? मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापली यादी तयार करायची, नंतर सगळ्यांनी बसून शॉर्टलिस्ट करायची. फॅन्टॅस्टिक आयडिया. आणि आपण रिसेप्शन ठेवतोय ना, फार भारी झालं. नाही बऱ्याच जणांचे फोन आले, आम्हाला बोलवलं नाही साखरपुड्याला. ते भानगडच नाही काही. अशा वेळेला कळतं नाही आपला परिवार किती मोठा आहे. पण दादा आपल्याला ना एक थर्ड अंपायर पाहिजे. म्हणजे खमक्या सुपरवायझर पाहिजे. हो नाहीतर मग काय चाललंय, कोण काय करते काही कळायचं नाही. सुपरवायझरची नेमणूक झालेली आहे. झाली? हे पण घरातली बाई नाही ना कुठली? का नाही? नाहीतर ते बांगलादेश झिम्बाब्वे सारखं व्हायचं. ते दळतायत, हे खेळतायत, कोणाला इंटरेस्ट नाही. तुम्ही सगळी उदाहरणं क्रिकेटचीच काय? माऊलीची नेमणूक केलेली आहे. अरे क्या बात है दादा, तू म्हणजे सॉलिड. अरे माऊली म्हणजे कल्लाच करेल. अरे क्लास क्लास, आता काही टेन्शनच नाही. येस माऊली. नेसले ग बाई चंद्र काळ्या ठिपक्याची. अरे मी तुम्हाला 50 वेळा एकच गोष्ट सांगितली, जेवायला बसा. अरे ऐका चंद्र काळ्या काय मुलं अजिबात ऐकत नाहीत ग. मागे नाचायचं आता यांच्या. हरीची माऊली 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 इकडे 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 इकडे. काय? हा हे घ्या, ही डायरी तुम्हाला. माऊली ही डायरी तुम्हाला. अगं बाई डायरी मस्त आहे. कुठून आणलीस? ते आपले शेजारी चितळे राहतात ना, चितळ्यांनी दिली. त्यांचे शेजारी शिरोडकर राहायला आलेत, त्यांनी दिल्या. ते बँकेत कामाला आहेत ना.
त्यांना अशा भरपूर डायऱ्या मिळतात फुकट. त्यांनी मला दिल्या, मी तुम्हाला दिल्या. माऊली प्लीज माझ्यासाठी आणखीन एक डायरी घेऊन ये ना. एखादी रेसिपी सुचली ना नवीन की लगेच लिहून ठेवता येईल ना, नोंद राहते रे. म्हणजे देईन मी अजून एक डायरी, पण एका अटीवर. काय? आता घनश्याम माऊलीचं लग्न आलेलं आहे, त्यामुळे त्याचा लग्नाचा जो काही जमा खर्च आहे तो सगळ्या डायरीमध्ये तुम्ही दोघांनी लिहून काढायचा आहे. आलं लक्षात? सोनं चांदी खर्च, कापड खर्च, तो खर्च तुम्ही लिहायचा नाही, तो देवकी वहिनी लिहितील. पण बाकी कुठलाही खर्च लिहायला तुम्ही विसरायचा नाही. सुताचा गुंडा जरी आणायचं ठरलं तरी तो खर्च यात लिहायला हवाय. आलं लक्षात? बरं, येतो आता माऊली. नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची, बाई ठिपक्याची. परी, सगळं सुरळीत चाललंय ना? हो माई. हेच अगं, हाच काळ सगळ्यात अवघड असतो. त्याच वेळी प्रत्येक ठिकाणी बारीक लक्ष ठेवायचं. कोण कसं काम करतंय, चोख करतंय ना. आणि हे बघ, ही सगळी बित्तम बातमी माझ्यापर्यंत येऊन पोचली पाहिजे, कळलं? हो. माई, मी तुम्हाला एक विचारू का? अगं विचार ना. मला सांगा, घरात सगळे जण घना दादाला घना घना असं म्हणतात, मग तुम्हीच शामराव का म्हणता? अगं, सासऱ्यांचं नाव घेतं का कुणी? घनश्यामराव म्हणजे आमच्या यांचे तीर्थरूप. त्यांच्यावरूनच शामरावचं नाव ठेवलंय. आता सगळे त्याला घना बिना म्हणतात, पण माझ्यासाठी ते शामरावच आहेत बरं का. झाल्या चौकशा? हो. आता केस नीट विंचर. हो. आणि जा, मी सांगितलं ते काम करायला जा लवकर. हो बाई. बाजीगर मैं बाजीगर, दिलवालों का. काय हो पप्पा, किती वेळ लावलात तुम्ही दार उघडायला? आज नेमकी किल्ली विसरले मी न्यायला. राधा, मानव, तू काय पाठलाग करतोयस का माझा? नाही, पाठलाग नाही, दार मीच उघडलं. ए अरे, तू सिक लीव्ह टाकून आजारी आहेस म्हणून ऑफिस मध्ये येत नाहीस आणि माझ्या घरी काय करतोयस तू? पप्पा सांगा ना हिला. अगं, तुझ्या लग्नाची खूप सारी कामं आहेत ना, म्हणून मदतीला आलाय तो. त्याची अशी बाबडी समजूत आहे की लग्न घरी काम केलं की त्याचं स्वतःचं लग्न लवकर ठरेल. मानव, तू फ्रेश हो, मी कॉफी घेऊन येतो. एक मिनिट पप्पा. हा का तुम्हाला पप्पा म्हणतो? तुम्ही काय हो करताय? अहो, तुम्ही कशाला याला घरात घेतलं पप्पा? तो अत्यंत चिकटू माणूस आहे, डोक्यावर बसेल तुमच्या. पप्पा, तुम्ही कॉफी घेणार? घेणार रे राजा, घेणार. मगाच सारखीच फर्स्ट क्लास. पप्पा मनानं फार चांगला आहे का तो. असं त्याला उगाच होडूस तुडूस करू नये. गोड आहे, गोड. अरे, माझ्या कॉफीत साखर जरा कमी घाल रे. मी पण अशीच 7 वर्षापूर्वी एका लग्न घरी गेले होते मदत करायला म्हणून. अच्छा. पण माझं कुठे लवकर लग्न ठरलं नाही का? पण माझं ठरेल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. राधा, कॉफी. शुगर? हाँ. I know. 1 spoon. Please. One sec. Please. थँक यू. काय माहितीये का मानव, अरे ही ना सगळी अंधश्रद्धा आहे. म्हणजे हे मी पण अशीच 7 वर्षापूर्वी एका लग्न घरी गेले होते मदत करायला म्हणून. अच्छा. पण माझं कुठे लवकर लग्न ठरलं नाही का? पण माझं ठरेल. मुझे अंदर से फील होता है. ओह, इंट्यूशन.
नाही, मला कल्पना आहे मानव की तू खूप खरंच मनापासून मला मदत करायला आलायस, पण मला गरज नाही आहे रे तुझ्या मदतीची. पण पप्पांना आहे हो. आता हेच बघ ना, त्या श्रीनिवासच्या घरी किती लोक आहेत. कोण श्रीनिवास? अगं असं काय करतेस, तुझा होणारा नवरा. अरे नाही नाही नाही, घनश्याम नाव आहे त्याचं. हा तेच ते. पण तो गेले म्हणजे मागच्या 2-3 वर्षापूर्वी खूप स्मार्ट दिसत असणार. आता एकदम तो UKKK झालाय. UKKK म्हणजे उठून काही काम करण्याचा कंटाळा. त्यामुळे ना त्याचं असं GBF झालाय. GBF म्हणजे घरी बसून फुटबॉल. असं तो. पण म्हणजे कसं आहे की सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे फक्त बोटांचाच व्यायाम ना, शारीरिक कष्ट काहीच नाहीत. पण मी रोज सूर्यनमस्कार काढतो. म्हणजे असे पुशअप्स रोज, त्यानंतर योगासन, पद्मासन पटकन मी घालू शकतो. रोज व्यायाम करतो मी. पण त्याला वेळ नाही, फक्त बोटांचा. राधा, तू घालतेस की नाही सूर्यनमस्कार? नाही, मी ना हातात घड्याळ घालते, बोटात अंगठी घालते, पायात चप्पल घालते, सूर्यनमस्कार नाही घालत मी. गुड जोक, गुड जोक. तुझ्याकडे ना राधा एक खूप असा सॉलिड असा सेन्स ऑफ ह्युमर आहे. पण तो कळण्यासाठी ती विनोद बुद्धी असावी लागते. आय डोंट नो मधुकर कडे ती आहे की नाही. कोण मधुकर? अगं असं काय करतेस राधा, तुझा होणारा नवरा. अरे घनश्याम नाव आहे त्याचं. तेच ते नाही रे मानव. इकडे आहे. मी तुला काय सांगितलं की त्याचं नाव घनश्याम आहे. तू मगाशी काय म्हणालास श्रीनिवास, आता काय म्हणालास तू मधुकर. तर तसं नाही, त्याचं एक नाव आहे वेगळं, ते घनश्याम असं आहे. ओके ओके, आफ्टर ऑल तुझा चॉईस आहे. घनश्याम तू प्लीज आता कर काहीतरी. तू हे बघ, लग्नाआधी असाच कॉम्प्युटरवर बसून गेम खेळत बका बका खाणार असशील ना, तर तुझं GBF होईल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हॅलो, हा घनश्याम बोल. नाही, मी सहजच केला फोन. म्हणजे मी असा विचार करत होतो की आज जर आपण आपला विचार बदलला नसता ना, तेव्हा आपलं लग्न झालेलं असतं है ना. हो, काय करतोयस तू? मी लॅपटॉपवर गेम खेळत होतो, आता तुझ्याशी बोलतोय. खातोयस का काहीतरी? काही खातोय कुठे, ते असंच वेफर्स. तू कसं दिवसभर गेम खेळत चरत असतोस का घरात? म्हणजे युजली लोक संध्याकाळी वॉकला वगैरे जातात ना. हो, तर केवढं बेकार आहे ना वॉक बिकला जाणं. म्हणजे मला ना कॉन्सेप्टच कळलं नाही, माहिती तुला. म्हणजे असं एक असा बिंदू ठरवायचा आणि भवऱ्यासारखं त्याच्या भोवती गोल 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 त्या स्टेडियमला चक्रा मारत राहायचं. आय थिंक इट्स एक्स्ट्रीमली फनी. मी जाते रोज सकाळी बिंदू भोवती फेऱ्या मारायला, 5 राऊंड मारते धावत. अगं हे तू गिल्टी नको वाटून घेऊ. हा, म्हणजे त्याच्यात काही कमीपणा वाटण्यासारखं काही नाही. अगं म्हणजे मला विचारलं तर मला हे वॉक बिक काही आवडत नाही, पण तू केलंस तर माझी काही हरकत नाही. हा, डोंट वरी. म्हणजे तू करतेस म्हणून तू गिल्टी नको वाटून घेऊ. हा, नाही गिल्टी मला नाही, गिल्टी तुला वाटायला हवंय असं मला वाटतंय. घनश्याम तू प्लीज आता कर काहीतरी. म्हणजे लग्न ठरलंय आपलं. तू हे बघ, लग्नाआधी असाच कॉम्प्युटरवर बसून गेम खेळत बका बका खाणार असशील ना, तर तुझं GBF होईल. अरे घरात बसलेला फुटबॉल.
ते टाळायचं असेल ना तुला, तू प्लीज डू समथिंग प्लीज. हॅलो. नाही नाही, एक मिनिट, तुला असं फील नाही येते की मी टिपिकल म्हणजे लग्न ठरलेल्या मुलींसारखी असं नवऱ्याला काहीतरी गळ घालून काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात तशी वागते असं नाही ना वाटत आहे तुला? नाही, मला तसं नाही म्हणायचंय. म्हणजे बघ, मी तू विचार कर, तुला वाटलं तर, मी लादत नाहीये मी तुझ्यावर, तुला वाटलं तरच तू कर काहीतरी. हा, बाय. नको रे असा वेफर्स वगैरे खाऊस, प्लीज कर काहीतरी. फुटबॉल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.